18 मार्च साठी आपण निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहेत. निफ्टीमध्ये जर पहिले निफ्टी पाहू. निफ्टीमध्ये जर बघितलं, एक शार्प सेलिंग आली, त्यानंतर त्याच्यामध्ये इनसाइड कॅन्डल बनली, बुलिश इनसाइड कॅन्डल बनली, त्यानंतर परत डबल एक इनसाइड कॅन्डल बनली, अनडिसिजन कॅन्डल बनली निफ्टीमध्ये. ती बी कुठं बनली? सपोर्ट झोनला बनलेली. सेलर खाली घेऊन जाण्याचा मार्केटला प्रयत्न करायला लागलेत, बायर स्टॉप करण्याचा, बाईंग करण्याचा प्रयत्न करायला लागलेत, लेवल ब्रेक होऊन न देण्याचा प्रयत्न करायला लागलेत. जर का ह्या लेवलमध्ये आपण ट्रेड एक्झिक्यूट केले, आता जी अनडिसिजन कॅन्डल बनलेली, त्या अनडिसिजन कॅन्डल मध्ये जर आपण ट्रेड एक्झिक्यूट केले तर आपले एसएल हिट होण्याचे चान्सेस वाढतात, कारण की तिथून बायर सेलर बाजूला निघालेले नसतील. बायर कधी बाजूला निघतील? ज्या टायमाला ह्या अनडिसिजन कॅन्डलचा लो ब्रेक होईल त्या टायमाला बायर बाजूला निघतील. सेलर कधी बाजूला निघतील? ह्या अनडिसिजन कॅन्डलचा हाय ब्रेक होईल त्या टायमाला सेलर बाजूला निघतील. तर आपले हे निफ्टीसाठी उद्याच्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन राहतील. 22,116 ते 22,135 हा आपला काय राहील? रेजिस्टन्स झोन राहील. उद्याच्याला जर ह्या रेजिस्टन्स झोनला जर मार्केटने ब्रेक केलं अपसाईडने, ह्या रेजिस्टन्स झोनच्या वर जर 5 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली, बुलिश कॅन्डल, तर आपण अपसाईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहेत. आणि ह्या झोनच्या खाली जर आपली 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली तर आपला तो एसएल असणार. जर उद्याच्याला मार्केटनी हा जो झोन आहे हा झोन ब्रेक केला उद्याच्याला, जो की 21,900 ते 21,932 आहे, 21,900 ते 21,932 हा आपला जो सपोर्ट झोन आहे, हा सपोर्ट झोन जर उद्याच्याला मार्केटनी ब्रेक केला, 5 मिनिटाची बेरिश कॅन्डल तयार झाली, ह्या झोनच्या खाली क्लोज झाली, ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची ब्रेक करून 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली बेरिश कॅन्डल, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करणार. आपला स्टॉप लॉस काय राहणार? ह्या झोनच्या वर 5 मिनिटाची बुलिश कॅन्डल क्लोज झाली तर हा आपला स्टॉप लॉस राहणार आहे. ह्याच्यामध्ये आपण जर ट्रेड एक्झिक्यूट करतो तर आपले एसएल हिट होतील विनाकारण. तर आपले एसएल हिट होण्यापासून वाचवण्यासाठी आपण काय करणार आहे? हे झोन जोपर्यंत ब्रेक होत नाहीत तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार नाहीत. हा, रिस्की प्लेयर असतील तर ते त्याच्यामध्ये बी ट्रेड एक्झिक्यूट करतील, पण आपल्याला रिस्क घ्यायची नाही. जर का बघितलं मार्केट स्ट्रक्चर, तर ह्या लेवलला आहे ना मार्केटने आहे ना 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे जवळपास निफ्टीमध्ये. तर हा ब्रेक झाला तर डाऊन साईडची मोमेंटम चांगली येईल. जर का रेजिस्टन्स ब्रेक झाला अपसाईडनी तर मार्केटमध्ये आपल्याला एक डब्ल्यू बनताना दिसल. मार्केटमध्ये बरेचसे न्यूज आहेत, वेगवेगळ्या न्यूज आहेत. आपल्याला न्यूज बेसवर काम करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? आपले रेजिस्टर आणि सपोर्ट झोन आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. आपले हे रेजिस्टन्स झोन आहेत आणि सपोर्ट झोन आहेत, हे जर ब्रेक झाले आणि इथे येऊन प्राइसने काय मोमेंटम केली ही आपल्याला दिसली तर आपण त्यानुसार ट्रेड करणार आहेत. मार्केटमध्ये ही न्यूज आली, ती न्यूज आली, येऊ जाते. मार्केटमध्ये न्यूज रोजच येतात, नवीन नाही. तर तुम्ही रोजच अभ्यास केला तर रोजच येतील न्यूज. हा, हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनचे जे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असलं तर स्क्रीनशॉट घ्या, नाही तर आपलं इनग्रेव वेल्थ नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्हाला ह्याचे स्क्रीनशॉट बी भेटून जातील. बँक निफ्टीमध्ये पाहिलं वन डे कॅन्डल मध्ये, बँक निफ्टी पाहतो आपण आता. बँक निफ्टीमध्ये पाहिलं वन डे कॅन्डल मध्ये, तर बँक निफ्टी कंटिन्युअसली डाऊन साईडला मुवमेंटम करायला लागलाय, पण स्मूथली असा
डाऊन साईडला मोमेंटम करणार बँक निफ्टी. प्रत्येक लेवलला आहे ना बाईंग येईल मार्केटमध्ये. तर अनडिसिजन कॅन्डल बनवल्यात, वॉलाटाईल व्हायला बँक निफ्टी कंटिन्युअसली वॉलाटाईल व्हायला, स्मूथ मूव कुठंच भेटेना बँक निफ्टीमध्ये. अप साईडला बी भेटेना आणि डाऊन साईडला बी भेटेना. अप साईडला तर मार्केट बँक निफ्टी जाईनच गेलाय, डाऊन साईडला मूव चाललेला आहे. पण तो बी डाऊन साईडला कसा चाललेला आहे, एकदम स्मूथली नाही चाललेला, थांबत 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 चाललेला आहे. म्हणजे काय, बायर आणखीन स्ट्रॉंग आहेत, बायर आणखीन स्ट्रॉंग आहेत, ते मार्केटला असं खाली पडून द्यायला गेले. पर मार्केट हळूहळू डाऊन साईडला मोमेंटम करायला लागले. बिग मोमेंटम कधी येतील, ज्यावेळेस हा स्विंग लो ब्रेक होईल बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये वन डे कॅन्डल मधला आपला हा जो लो आहे, हा लो ब्रेक होईल, हा जो स्विंग लो आहे हा स्विंग लो ब्रेक होईल, त्या टायमाला मार्केट आपण समजत की निगेटिव्ह झालं. तोपर्यंत मार्केट आणखी निगेटिव्ह नाहीये, निफ्टी बी नाही बँक निफ्टी बी नाहीये. तर बँक निफ्टी मध्ये बी काय झालेलं आहे, अनडिसिजन कॅन्डल झालेली आहे. निफ्टी मध्ये काय झालेलं आहे, इनसाइड कॅन्डल प्लस अनडिसिजन कॅन्डल आहे, आणि बँक निफ्टी मध्ये फक्त अनडिसिजन कॅन्डल झालेली आहे. तर बँक निफ्टी मध्ये बी आपण अनडिसिजन कॅन्डलला जसं ट्रेड करतो, जसं निफ्टी मध्ये सांगितलेलं आहे, आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोन असतील, त्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स झोनच्या जोपर्यंत ते ब्रेक होत नाहीत, हे आपला रेजिस्टन्स झोन ब्रेक होत नाही किंवा आपला सपोर्ट झोन ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही. हा आपला रेजिस्टन्स झोन राहील. ह्या रेजिस्टन्स झोन, कोणता रेजिस्टन्स झोन, 46,800 ते 46,900. 46,900च्या वर जर आपल्याला एक 5 मिनिटाची बुलिश कॅन्डल तयार झालेली दिसली, क्लोज झाली ती, तर आपण त्या कॅन्डल आपण त्या कॅन्डल नंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू बाईंग साईडचा. आणि आपला स्टॉप लॉस काय राहील, हा जो झोन आहे ह्या झोनच्या खाली जर 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, तो आपला स्टॉप लॉस राहील. तसंच 46,300 ते 46,340 हा आपला काय राहील, सपोर्ट झोन राहील. हा सपोर्ट झोन जर ब्रेक झाला डाऊन साईडने, हा सपोर्ट झोन ब्रेक झाला डाऊन साईडने, 5 मिनिटाची बेरिश कॅन्डल क्लोज झाली ह्या झोनच्या खाली, सपोर्ट झोनच्या खाली, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्झिक्यूट करतो. आपला एसएल काय राहील त्यावेळेस, ह्या सपोर्ट झोनच्या वर आपला एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, तो आपला एसएल राहील. जर का तुम्ही बघितलं तर अनडिसिजन कधी काय होतं, अनडिसिजन कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर मार्केटमध्ये चांगली वन साईडची एक मोमेंटम येते. तर आपण ती मोमेंटम कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे. जसे की इथं अनडिसिजन कॅन्डल होती, ह्या अनडिसिजन कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर अपसाईडची मोमेंटम जबरदस्त आली. जसे की हे अनडिसिजन कॅन्डल आहे, ह्या अनडिसिजन कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर डाऊन साईडची मोमेंटम जबरदस्त झाली. तर आपल्याला अशा मोमेंटम कॅप्चर करण्याचा आपल्याला प्रयत्न राहील. जर का अनडिसिजनच कॅन्डल मोठी असेल तर दुसऱ्या दिवशी काय होतं, तर तेवढी मोठी मोमेंटम होत नाही. अनडिसिजन कॅन्डल जेवढी छोटी राहील, म्हणजे काय होतं, एका दिवसाची जी रेंज आहे मार्केटची इंट्राडेची, ती जर छोटी रेंज राहिली आणि त्या छोट्या रेंजला जर ब्रेकआउट भेटलं तर मोमेंटम जास्त होती. म्हणजे अनडिसिजन कॅन्डल छोटी असेल तर मोमेंटम जास्त होती जर हाय लो ब्रेक झाला तर. ओके, आपल्याला ट्रेड कसे करायचे कळालेलं आहे. आपले सपोर्ट रेजिस्टन्स झोन कोणकोणते ते आपल्याला कळालं. बँक निफ्टीमध्ये आपला 46,800 ते 46,900 हा आपला रेजिस्टन्स झोन राहील, आणि 46,300 ते 46,340 हा आपला सपोर्ट झोन राहील. ज्यांना कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर इनग्रे वेल्थ नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याचे स्क्रीनशॉट तिथं भेटून जातील. ओके, थँक्यू.